कुडाळ येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर अपहरण आणि खून प्रकरणामध्ये आणखीन एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले। या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाट याच्यासह 5 आरोपी ताब्यात घेण्यात आले होते आणि त्यानंतर काल रात्री उशिरा गौरव वडारकरला ताब्यात घेण्यात आलं। शक्तीपीठ महामार्गाला सिंधुदुर्गात सुद्धा मोठा विरोध पाहायला मिळतोय। 100 मीटर रस्त्यासाठी हजारोंची वृक्षतोड होत असल्याचा आरोप होतोय। परिसरातील जैवविविधता त्यामुळे धोक्यात येणार आहे। रायगडमध्ये श्रीवर्धनच्या वेळा समुद्रकिनारी 3 तरुणांचा बुडून मृत्यू झाला। मृतांमध्ये 2 सख्ख्या भावांचा समावेश आहे, तर तिघेही स्थानिक असल्याची माहिती समोर येते। तिघांचेही मृतदेह बाहेर काढले असून पुढील तपास सुरू आहे। दोडामार्ग परिसरामध्ये केळीच्या बुंध्यावर केळीचा घड लगडल्याचं पाहायला मिळतंय। बुंध्यापर्यंत छाटलेले झाड असल्याने केळी येणं शक्य नव्हतं, मात्र घड लागल्याने पाहणाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसतोय। रत्नागिरी शहरातील विविध भागामध्ये पोलिसांनी वाहतूक तपासणी मोहीम राबवलेली आहे। यामध्ये नियम मोडणाऱ्या 135 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 1,50,000चा दंड वसूल केलेला आहे। दरम्यान या कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्रेत्यांसह अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले।